नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ते म्हणजे दांडा किल्ल्यावरती आणि केलवेपासून जवळच हा दांडा किल्ला आहे। तर आपण मित्रांनो कसं सफायावरून केलवेला अक्षरशः चालत आलेलो आहे। हालत बेकार झाले, पाय वगैरे जाम दुखतात आहेत, तर थोडा बसलेलो आहे। तर चला आता पाहू तो म्हणजे दांडा किल्ला आणि ह्याचा पसारा खूप मोठा आहे। तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला आता पाहू तो म्हणजे दांडा किल्ला। तर मंडळी, हा आहे आपला दांडा किल्ला आणि ह्याचे अवशेष तुम्ही बघू शकता कशा प्रकारे विखुरलेले आहे। सध्या याची परिस्थिती खूप बिकट आहे आणि ह्या साईडला जो तुम्हाला दिसत आहे हे याचं प्रवेशद्वार आहे आणि कमानीचं नक्षीकाम केलेलं आहे, पण त्याच्यावरती आता हे झाड उगवलेलं आहे आणि नक्कीच इथे एक अशी कमान होती असेल आणि इकडून हे कमानीचा अवशेष। त्याच्यानंतर इकडून पुढे आल्याच्यानंतरला इकडे थोडंसं देवडीसारखं काहीतरी आहे, पारेकरांच्या देवड्या असतात ना त्या स्वरूपाची एक खोली आहे। त्या साईडला तुम्ही बघू शकता जुने बैलगाड्याची चाकं वगैरे इकडे पडलेली आहेत आणि ही बघून झाल्याच्यानंतर ह्या साईडला एक आहे ती म्हणजे चौकोनी विहीर। ही चौकोनी विहीर आहे, पाणी आहे मित्रांनो खाली दिसतंय आणि ही अशी चौकोनी विहीर बघून झाल्याच्यानंतर ह्या साईडला हे असे किल्ल्याचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत आणि इकडे सध्या हे तुम्ही बघू शकता घाणीचं साम्राज्य, संडास बांधलेले आहेत मित्रांनो अक्षरशः या किल्ल्यामध्ये आणि त्याचा वापर कुणीही करत नाही आहे, असेच आपले बांधून ठेवलेले आहेत। आणि ह्या साईडला इकडून पुढे आल्याच्यानंतरला त्या साईडला एक किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता, म्हणजे जी भिंत आहे ती इथे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। हे बघा, ही भिंत स्पष्टपणे दिसत आहे, पण ह्याच्यावर जे वटवृक्ष वाढलेले आहे ते किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांनी भिंतीला किती आतपर्यंत पोखरलेलं आहे हे इथे आपल्याला लक्षात येतं। इकडून पुढे गेल्याच्यानंतरला ह्या साईडला सुद्धा काहीशी अवशेष आहे, तर ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, ही आपण आता भिंत मागून बघितली होती, ही अशी आतून आहे आणि इथून पुढे आल्याच्यानंतरला ह्या साईडला हे बघा, ही जी किल्ल्याची तटबंदी आहे ती आपल्याला स्पष्टपणे इथं दिसत आहे, पण त्याची पूर्णपणे पडझड झालेली आहे। आणि ह्या साईडला आहे ती दांडाखाडी आणि या दांडाखाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी इथे हा दांडा किल्ला उभारला होता आणि याच्यावर त्या दांडाखाडीवरती जो व्यापार चालायचा, जी गलबत यायची, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा दांडा किल्ला बांधला होता अशी इतिहासामध्ये नोंदी आढळतात। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, इथं सर्वत्र तुम्ही बघू शकता पूर्ण वडाची ना मोठे मोठे झाड आहेत, वड आणि पिंपळ, आणि त्यांनी या किल्ल्याला एवढं पोखरलेलं आहे ना आतून, तर अशी एक खोली आहे आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी याची एक चौकोनी खोली आहे, इकडून एक खिडकी दिलेली आहे जेणेकरून इथून हवा खेळती राहील या खोलीमध्ये। आणि इथे सुद्धा आता तुम्ही बघू शकता सर्वत्र हे वडाचे आणि पिंपळाचे सर्व या भिंतीमध्ये पूर्ण खालपर्यंत उतरलेले आहेत आणि भिंत आतून हे पोखरत आहेत। अशा प्रकारे ही खोली आहे आणि इथून आता बाहेर पडल्याच्या नंतरला ह्या साईडला येते म्हणजे घाणीचं साम्राज्य, शौचालय। हे बघा, ही एक भिंती इकडे तुम्ही बघू शकता, छिद्र आहे एक, आणि ह्या साईडला खाली सुद्धा, आणि ही अशी संपूर्ण अशी ही किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा दांडा किल्ला, याचा आवागासुद्धा खूप मोठा आहे, तिकडे बाहेरपर्यंत काही वास्तू पसरलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हा संपूर्ण असा दांडा किल्ला। मित्रांनो, आता थोडंसं धनंजय ह्या दांडा किल्ल्याची थोडक्यात आपल्याला माहिती सांगणार आहे। तर तुम्ही तर माहिती आहे धनंजय खूप छान प्रकारे माहिती सांगतो, तर धनंजय आता आपल्याला या दांडा किल्ल्याची माहिती सांगणार आहे। तर आता चला धनंजयकडून थोडीशी माहिती ऐकून घेऊ। तर बघू शकता मंडळी, रोशन साबळे ब्लॉगवरती आज आपण हा
दांडा किल्ला बघत आहोत आणि ह्या किल्ल्याची माहिती बघायला गेलं तर हा पण किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणेच म्हणजे सपाळे पालघरमध्ये जे काही किल्ले होते जे काही गड होते तर हा कोट नाही बोलू शकत, याला बुरुज पण नाही बोलू शकत, हा भव्य दिव्य असा हा दांडा किल्ला आहे। ह्याचे अवशेष तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये आता बघितलेच आणि ह्याची माहिती आता आपण जाणून घेऊया। ही पाठी पण एक भिंत आहे, तर ह्याची माहिती एवढंच आहे की म्हणजे हा किल्लासुद्धा पोर्तुगीजांकडे होता, पोर्तुगीजांची इथे पूर्ण सत्ता होती, अंमल होता। त्याच्यानंतर पेशवे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली जेव्हा काही वसई मोहीम मोठ्या प्रमाणात आखली गेलेली, मग ते पूर्ण तारापूरपासून डहाणूपर्यंत, नंतर आताचं नालासोपारा वगैरे हा पूर्ण क्षेत्र भाईंदर ठाणेपर्यंतचा जो काही पल्ला आहे तो पूर्ण चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम आखलेली होती आणि त्या वसई मोहिमेअंतर्गत हा पूर्ण पट्टा मराठ्यांनी जिंकलेला होता आणि त्याच्यामध्येच हा सुद्धा परिसर इथला सपाळ्याचा परिसर जिंकून घेतला होता आणि त्यानंतर हे पूर्ण परिसर हा किल्लासुद्धा दांडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्याच्यानंतर पुढे 1818 नंतर इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्लासुद्धा इंग्रजांकडे गेला। तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो आता ही व्हिडिओ संपवायची वेळ झालेली आहे, तर मित्रांनो ही दांडा किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।